नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय व्हिडिओचा थोडासा घेतलेला आहे. तो विषय म्हणजे आपण आपलं हे सुंदर जीवन जगत असताना फार महत्त्वाची गोष्ट कुठली जीवनामध्ये असेल तर आपण किती सुखी, समाधानी आणि चांगल्या पद्धतीनं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, ते आपल्या आयुष्यात फार महत्त्वाची गोष्ट असते. कारण मित्रांनो, ज्यावेळी काही गोष्टी ह्या समाजात किंवा आपण जीवन जगत असताना फार कडू असतात, पण त्या जीवनाबरोबरला घेऊन त्या चालाव्याच लागत असतात. ज्यावेळी मित्रांनो आपण आपला हे आयुष्य जगत असताना जी लोक आपल्या जीवनामध्ये येत असतात, ती लोक इतका त्रास त्या लोकांच्यामुळं आपल्या जीवनामध्ये होत असतो की फार त्रास होत असतो. आणि एक दिवस कळून येतं की ह्या लोकांना मी वेळेआधीच किंवा वेळेपूर्वी जर ह्या लोकांना आपल्या जीवनातनं बाजूला केलं असतं तर खऱ्या अर्थाने एक चांगल्या पद्धतीचा पत्ता आपल्याला जीवन जगता आलं असतं. अशा पद्धतीनं जर तुम्ही ज्या लोकांना तुमच्या जीवनानं काढून टाकायचं आहे ते जर वेळेवर तुम्ही काढलं असाल तरच तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मार्ग सापडतील. मित्रांनो, ह्या आयुष्याचं हळूहळू जसं तुम्ही 40 नंतर वय वाढत जाल तसं थोडंसं तुमच्या कामाच्या व्यापातनं किंवा तुमचा जो काय चरितार्थ चालण्याचा मार्ग किंवा साधन आहे त्या साधनामध्ये इतका वेळ आपला जात असतो आणि आपण आपल्या तब्येतीकडं थोडं थोडं दुर्लक्ष करत कधी वेळ निघून गेला हा आयुष्यातला मित्रांनो समजून येत नसतो. कारण आरोग्यसुद्धा थोडं 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 आपल्या कष्टाबरोबर आणि जसं 4 पैसे मिळतील तसं आरोग्यसुद्धा ढासळत निघालेलं असतं. या जीवनामध्ये अनेक गोष्टी फार महत्त्वाच्या असतात, पण त्या गोष्टीकडं आपण कधी बारकाईनं पाहण्याचा प्रयत्न केलेला नसतो. आयुष्यामध्ये अनेक वेळा ट्रेस घेऊन आपण जगत असतो, पण ज्या गोष्टीचा आपण ट्रेस घ्यायचाच नाही किंवा काही गरज नाही अशासुद्धा गोष्टीचा आपण ट्रेस घेऊन जीवनामध्ये जगत असतो. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना महत्त्वाचा गोष्ट कुठली आपल्या जीवनात महत्त्वाची असेल मित्रांनो, तुम्ही तुमचं कुटुंब हे तुमच्याबरोबर सातत्यानं पाहिजे, तरच तुम्ही ज्या काही गोष्टी करत आहात तर त्याचा फायदा तुमच्या आयुष्यासाठी होणार असतो. कुटुंबामध्ये एकता, एकरूपता आणि संघटितपणा जर तुमच्या दिसून येत नसेल, तुम्ही किती जरी तुमच्या कुटुंबासाठी करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा मित्रांनो काहीही उपयोग होत नसतो. कारण आयुष्यभर साथ देणारी पत्नी आणि साथ देणारं कुटुंब जर असेल तरच सुखी, समाधानी आणि समृद्धीच्या मार्गावरून काही मित्रांची संगत ह्याच्यावर आयुष्य आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपण काढू शकत असतो. काय होतं जीवनामध्ये, ज्या गोष्टीची आपणाला कमतरता असते त्या गोष्टीकडे आपण जास्तीत जास्त ध्यान देण्याचा प्रयत्न करत असतो, पण जी गोष्ट आपल्याकडे भरभरून असते त्या गोष्टीकडे आपण कमी पाहण्याचा प्रयत्न करतो आणि जीवनामध्ये ट्रेस घेण्याचा प्रयत्न करत असतो. असं जीवन जगत असताना मित्रांनो काही जीवनामध्ये आपल्या हट्टी माणसं येत असतात आणि ह्या हट्टी माणसासंगत जर आपण किंवा तुम्ही जर वाद घालत असाल तर एक गोष्ट लागते, हट्टी माणसासंगत तुम्ही जिंकलात तरीसुद्धा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हरलात इतकी गोष्ट लक्षात घ्या. कारण समोरची व्यक्ती आहे ती पूर्णपणे हट्टी असते आणि त्याला त्याची किंमत पण नसते. त्यामुळं हट्टी माणसाची संगत गुण करताना किंवा वाद घालताना जिंकला काय हरला काय काही फरक पडत नसतो मित्रांनो. जीवनामध्ये ह्या लोकांच्या संगतीत राहत असताना आपण आपला युगो सांभाळून, पण तो अति करूनही काही उपयोग होत नाही. त्या युगोचा युगो किती असावा आणि किती नसावा ही जीवनामध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. अशा पद्धतीनं हे जीवन जगत असताना मित्रांनो ह्या जीवनामध्ये अनेक मित्र भेटत असतात, अनेक समाजामध्ये घटक भेटत असतात आणि हे तुम्हाला खरं रूप धावतीलच असं नाही. काही रूप तुम्हाला वरून तुम्हाला चांगलं धावणार आणि आतून पोखरलेलं असणार. अशा पद्धतीनं ही तुमच्या जीवनात काही लोक येण्याची शक्यता असते आणि ह्या माणसांच्यापासून जितकं आपल्याला चांगलं राहता येईल, लांब राहता येईल तितकं आपण राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आयुष्यामध्ये अनेक ट्रेस असतात, अनेक अडीअडचणी असतात, अनेक संकट असतात.
पण संपूर्ण हे जीवनचरितार्थ आपण चालवत असताना ह्या सगळ्या गोष्टींना ज्यावेळी आपण तोंड देऊन पुढं चालण्याचा प्रयत्न करत असतो, त्यावेळी खऱ्या अर्थानं आपण आपल्या जीवनामध्ये सक्सेस होण्याच्या मार्गावर होत असतो. आणि सक्सेस म्हणजे तरी काय, ज्या काय तुमच्या कर्मानं तुमच्या नशिबी जे काय अडीअडचणी निर्माण होत असतात, सुखी जीवन जगत असताना दुःखालासुद्धा तोंड देता येत असतं किंवा द्यावं लागत असतं, हे आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाची गोष्ट असते. कारण जीवन पुन्हा पुन्हा नाही आणि हे जगत असताना चांगल्या पद्धतीनं त्याचा पाठपुरावा करणं हे प्रत्येकाचंच कर्तव्य बसत असतं. ज्यावेळी आपण आपल्या जीवनाचा प्रत्येक मार्ग जास्तीत जास्त सुखी, समाधानी, समृद्धी पाहण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी महत्त्वाची गोष्ट कोणती असेल जीवनामध्ये, तर येणाऱ्या प्रत्येक संघर्षाशी संघर्ष करत राहणे किंवा अडचणीवर मात करणे. आणि जितका वेळ तुम्ही त्या अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न करणार, येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर तुम्ही संघर्ष करत राहणार, त्यावेळी खऱ्या अर्थानं आपण आपलं जीवन समृद्धी आणि सुखी करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण जीवनामध्ये अडचणी ह्या येत राहतच असतात. ही जीवन जगण्याची कटू पद्धत आहे. संघर्षाशिवाय तुम्हाला फळ मिळणार नाही आणि जर फळाची अपेक्षा तुम्हाला असेल तर जीवनामध्ये संघर्ष मित्रांनो करावाच लागणार. धन्यवाद.